सागर चुकी ने टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया और श्रद्धा साबुरी टीम को बैटिंग के लिए आमंत्रित किया। पहले ओवर में पहली गेंद पर सुदेश जो कि राइट आर्म गेंदबाज है, बहुत ही अच्छा वेरिएशन रखते हैं अपने गेंदबाजी में। पहली गेंद पर बाहर की तरफ जाती हुई गेंद को छेड़खानी की और गली रीजन में वहां पे चिराग को एक रन मिला और अपने खुद का और टीम का खाता यहाँ पे खोला उसे एक रन से। अगली गेंद सुदेश लेके जा रहे हैं राइट आर्म राउंड विकेट और पहली मर्तबा यहाँ पे उनका मुकाबला करेंगे जो कि लेफ्ट हैंड बैट्समैन है। खराब गेंद गेंद और पहली नो बॉल यहाँ पे। हा पहिला पेपर साबित होऊ शकतो। यामध्ये माहोल बनवलाय आमच्या डीजे वाल्याने। वाह, डीजे पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या, हा नो बॉल आहे। बघा तुम्ही सध्या इंटरनॅशनल वर टीव्हीवरच पाहता आवाज नो बॉल आल्यानंतर, पण विटावा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये सुद्धा पहिला फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉलला कनेक्शन नाही, डॉट बॉल येतोय फ्री हिट बॉलवर। बघा कपिल हात खोलण्याची संधी होती, षटकार मारण्याची संधी होती, रन जोडण्याची संधी होती, काहीच झालं नाही। बिल्कुल सुदेश जो कि अच्छे गेंदबाज है, बखूबी पता था कि प्रहार होने वाला गेंद पर और गेंद उसी तरह की रखी, हाथ खोलने का मौका नहीं। पुन्हा एकदा सोबत टाकला होता, पुन्हा एकदा मिसाईल स्ट्रोक। चिराग एक धाव काढण्यामध्ये सफल झालाय। एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा। बघा तुम्ही मागे ट्रेन बघू शकतात, आपल्या मुंबईची लाईफलाईन तशी क्रिकेटमध्ये बोलतात ना, सिंगल डबलची लाईफलाईन आहे क्रिकेटची। सिंगल डबल जर तुम्ही काढत राहाल तर धावफलक हलतं राहील। सरळ रांडे खेळलाय, खेळाडू पोहोचेल का? सचिन पोहोचला होता, हाताला बॉल लागला पण झेल झाला नाही। सिंगल अटेम्प्ट घेण्याचा प्रयत्न केला, या 2 धावा सोडल्या बॅटर्सने। धावसंख्येत भर, खराब सिच्युएशन मिळाली, झेल सोपा होता तो झेल सोडला, रनआउट मध्ये देखील चान्स होता, तिकडे बॉलरने बॉल सिलेक्ट केला नाही, त्याचा परिणाम म्हणजे फलंदाजाला 2 धावा, संघाला 2 धावा मिळतात। धावसंख्या झाले 5 धावा। ग्राउंड आपण जसं ज्या प्रकारे बोलत होतो प्रशांत, जसं आपण इंटरनॅशनल मध्ये धर्मशालामध्ये बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला हिमालयाचे डोंगर पाहायला मिळतात, तसे आपल्या विठ्ठलामध्ये आपल्याला ट्रेनची लाईफलाईन पाहायला मिळतं बॅकग्राऊंड मध्ये। कव्हरच्या दुसरे खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, कोणती चूक करत नाहीये, विकेटचं पतन, चिराग बॅक टू द ग्राउंड। श्रद्धा साबूर या संघाचा 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज गेलाय, उजव्या हाताचा फलंदाज प्रशांत। खराब चेंडू, उजव्या यष्टीच्या मुघल बाहेर टाकला चेंडू, पंचांचा वाईट इशारा। एका अवैध धावाच्या धावसंख्येत धावसंख्या झाले 6 धावा, एक गडी बाद 6 धावा। पावसाचा पहिल्या षटक अजूनही या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे सुदेशांचा। राईट आर्म आउट विकेट गोलंदाजी करतात प्रशांत यांना। सूर्याचा फटका जातो कॉर्नर रिजन मध्ये, 2 धावांनी षटक संपलेला आहे, धावसंख्या जाते 8 धावांवरती, एक गडी बाद 8 धावा। डीजे
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 8-1 गडीच्या मोबदल्यात. बघा सुरुवात चांगली झाली आहे निदान, असं वाईट म्हणू शकत नाही, कारण की 8 धाव्या वाईट नाहीये, पण ज्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली, 2-2चे फटके फार कमी पाहायला मिळाले. मैदानामध्ये 2 धावा पूर्ण झाल्या, वाईट आली गोलंदाजाकडून, नो आला गोलंदाजाकडून, कुठेतरी त्याच्यामुळे ही धावसंख्या 8 वर दिसते आपल्याला. गोलंदाजीच्या स्वरूपाने जर पाहायला झालं तर चांगलं षटक त्यांच्या बाजूने पडलेलं आहे, कारण एक नो बॉल पडल्यानंतरही फक्त 8 धावा आणि एक ओपनिंग गोलंदाज त्यांनी टिकलेला आहे आणि फक्त पावसाचं षटक म्हणजे 8 धावा त्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. आणि दुसरं षटक घेऊन येत आहे तो उद्याचा गोलंदाज तुषार. पहिलाच बॉल LBW ची अपील झाली आहे, पंच सांगतायत हे कनेक्शन होतं ऑफसाईडच्या बाहेर होतं, इम्पॅक्ट इन लाईन नव्हतं, आउटसाईड ऑफ स्टंप तर बाहेर होतं. कोणत्याही पद्धतीचे धाव मिळाले, डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आहे. कुठेतरी कपिल आपल्या फॉर्म सोबत लढताना पाहायला मिळतोय. बघा हाई वेगाने टाकलेला बॉल होता तुषारचा, कनेक्शन नाही, उत्तरच नव्हतं कपिलकडे. डॉट बॉल येतोय, खूप लागोपाठ निर्धाव चेंडू येत आहे तुषारच्या माध्यमातून. आतापर्यंत कपिल यांनी 4 चेंडू खेळले आणि 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव चेंडू त्यांनी इथं केलेले आहेत आणि फक्त एकच धाव करता आली त्या 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि खराब फलंदाजी इथं म्हणावी लागेल. तुषार जे की मुंबई पोलिसमध्ये कार्यरत आहेत आणि आता मध्ये चेंडू आहे, संघासाठी काय करतात पाहूया. टॉपेज लागलाय, वेग एवढा होता बॉल मध्ये, बॉल बघा टॉपेज लागून कुठे गेलाय. पण असं वाटतं इथे एकच धाव मिळते की काय, कारण की ब्लॅक पडदा आहे त्याच्या मागच्या साईडला गेलाय. एक धाव आहे, पंच दर्शवत आहेत ही एकच सिंगल आहे. या एका धावेने धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या जाते 9 धावांवरती. एक गडीदार ही गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. थँक्यू सो मच सुजल, वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, या स्पर्धेची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वंदे भारत समोर जाताना आपल्याला दिसत आहे. एक धाव इथे मिळते फलंदाजाला आणि संघाला. धावसंख्या जाते संघाची 10. एक गडी बाद 10 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्ले आहेत आणि सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत केले. तुषार यांनी आपल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. शॉर्ट बॉल टाकला होता, बॅटची कडागिरी थर्डमॅन रिजनमध्ये बॉल सोडत गेलाय. कॉल खराब दिला. कपिल रनआउटच्या रूपात बाद होईल, निश्चितच होईल. पाहावं लागतंय बाद कपिलला. बॅक टू डगआउट. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय आकाश. आकाश येतोय मैदानामध्ये. बॉक्सच्या गेटवर कर्णधार आपल्या श्रद्धा सबुरी या संघाचा प्रश्न स्ट्राईकवर आहे. ऑफर्टन बॉल होता, ऑफ साईडला खेळलाय, तिथे खेळाडू होता, त्याच्या हाताला बॉल आला नाही. एक धाव इथे मिळाली आहे. एका धावेने धावसंख्येत भर होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्रद्धा सबुरी संघाने मजल मारली आहे 11 या धावसंख्येपर्यंत. धावसंख्या झाली 11. 2 गडीच्या मोबदल्यात 11 धावा. कुठेतरी चिंतेची बाब निर्माण झाली असेल श्रद्धा सबुरीच्या पॅव्हिलियन मध्ये. धावा बनत नाहीये निनाद
कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय मागचे दोन्ही सामने पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झाले नाहीये. नक्कीच विकेट मला वाटतं गोलंदाजीच्या बाजूने जरा झालेली अशी दिसते, कारण चेंडू ग्रिप करतोय, कधी थांबतोय आणि त्यातच त्रास फलंदाजांना होतो आणि मोठे फटके का मारता येत नाही आहेत आणि कमी स्कोअर्स मध्ये टीम इथे आपल्याला जाताना दिसत आहेत. फलंदाज चौथ्या क्रमांकावर आहेत आकाश, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक फलषटक घेऊन येत आहेत गावकरी गोलंदाज विलास. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करतील. विलासचा पहिलाच बॉल चांगला टर्न झालाय बॅटर आणि चांगला पनिश केलंय या बॉलला 2 धावेसाठी. बघा सोहेल आणि टीम बॉल जर बाहेर जात आहेत फटाफट लवकर घेऊन यायचं. लवली सोहेल त्या 2 धावे धावपला थोडे सरसावल्या. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. विलासचा दुसरा बॉल शॉर्ट बॉल टाकला होता. शॉर्ट बॉलला पण चांगला फुल गेलाय. ताकद भरपूर होती या बॉल मध्ये. या शॉर्ट मध्ये 2 धावा अर्जित केल्या आहेत. धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15 धावा. तिथे मात्र ऑफरच्या बाहेर टाकलेला बॉल होता. थोडंसं जास्त स्पीड मिळाला विलास या बॉलवर. नक्कीच ज्या अँगलने विलास गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उजव्या त्याच्या फलंदाजाला आणि टप्पा होऊन आणखीनच बाहेरच्या दिशेने वळला. त्याचा परिणाम म्हणजे वाईट पाहायला मिळतो आपल्याला. अब उल्टा बॉल होता. देखिए खेलना चाहते थे काशी, लेकिन गेंद चली गई वाशी. ऑफ साइडला मारायचा बॉल बॉटमला लागला. ऑफ साइडला बॉल गेला. ताकद किती होती त्या बॅट मध्ये. 2 धावा अर्जित आल्या. बघा रन कसे पण येऊ दे, श्रद्धा सपोर्टीसाठी रन येणं इम्पॉर्टंट आहे. या 2 धावा आल्या. त्या 2 धावेने धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. ब्लॉकर मध्ये टाकला होता. बॉल दुधून काढण्याचा प्रयत्न केला बॅटरने. तिथे मात्र लोड फुलटॉस बॉल खेळता आलं नाही. विलासने चांगलं कमबॅक केलं. बघा विलास च्या मंदिरामध्ये ताकद आहे, कौशल्य आहे. चांगल्या पद्धतीने विलास बॉल कट करतो. पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर विकेट. 4 चेंडू झालेत. शेवटचे 2 बॉल बाकी या षटकामध्ये. इथे मात्र सोवरवर टाकला होता. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला थर्ड मॅन पॉईंट युजर मध्ये. 1 धाव मिळाली. एका धावाने समाधान मानावं लागेल. शेवटचा बॉल असेल. धावसंख्येकडे नजर टाकली आहे. धावसंख्या झाली आहे 2.5 बॉल आणि धावसंख्या झाली आहे 20 धावा धावफलकावर लागल्या आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत जर एकंदरीत आपण पाहिलं तर 9 धावा आल्या आहेत 5 बॉल मध्ये. 2 षटकामध्ये 11 धावा होत्या आतापर्यंत, तर 9 आल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल ब्लॉकरमध्ये टाकलेला बॉल होता. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली श्रद्धा सपोर्टी संघाची 2 गडी बाद 20 धावा.
संघाचं शेवटचं आणि वरती परिषद घेऊन येत आहेत गोलंदाज निलेश. आपला चेंडू जातो ऑप्शन चार धावा खराब चेंडूच म्हणावं लागेल आणि या 4 धावाने धावसंख्येने झेप घेतलेली आहे 24 धावांवरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल इकडे शेवटच्या षटकातील. फक्त एकच धाव तिकडे झाले असते परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चेंडू टप्पा खाऊन फिल्डरच्या डोक्यावरून जातोय 4 धावांसाठी. 1 बाउन्स 4 धावा मिळतात फलंदाजाला. निलेश थोडेसे नाखुश. थोडंसं अटॅकिंग फील्ड इथे उभं केलेलं आहे निलेश यांनी. एक स्लिप एक सिली पॉइंट. पुन्हा वाला जबरदस्त इनसाइड आउट हा फटका अजून एक असा फटका. 2 चेंडू 7 धावा येत आहेत आणि चांगली सुरुवात या शेवटच्या षटकातील. धावसंख्या जाते 26 धावांवरती. बघा नक्कीच कमबॅक झालंय निनाद. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर या 2 धावा आल्या म्हणजे एकंदरीत 2 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत. तेही नीलच्या अगेन्स्ट आहे कारण की नील हा चांगला गोलंदाज आहे चांगला ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो आणि नीलच्या अगेन्स्ट या चांगल्या 6 धावा कुठल्या आहेत 2 बॉलमध्ये. अजूनही 4 बॉल बाकी आहे. आकाश स्ट्राईक एंडवर कर्णधार कॅप्टन नॉक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड बॉल ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र कनेक्शन नाही. डॉट बॉल येतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यात 32च्या आसपास जर गेला रन और गुड पाएंगे इस आखिरी 2 गेंदों में. शॉर्ट बॉल होता. मला कळलं नाही या बॉलवर फटका खेळला गेला का नाही आकाशकडून. कारण काय जर पाहिलं आकाश सफल झाल्यानंतर हा बॉल सोडणं तो खराब कॉल होता. चला लास्ट बॉल बाकी आहे. धावसंख्या 28 शेवटचा बॉल या इनिंग मध्ये. बॉल जाईल 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 4 षटकाच्या अखेरीस 30 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे सागर स्मृती या संघासमोर विजय. हॅलो 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 हॅलो
हॅलो सामना त्वरित सुरू करावा. धन्यवाद डीजे. स्वागत कृती संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि श्रद्धा सबुरी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये 30 धावा जमा केल्या आणि 31 धावांचं आव्हान ठेवले ते सागर स्मृती संघाच्या समोर. आणि आता 31 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरली ती म्हणजे निलेश आणि प्रतीक. गोलंदाजाचे नाव गोलंदाजासाठी आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती निलेश. म्हणजे आपल्याला 2 निलेशमध्ये हा मुकाबला पाहायला मिळणार आहे. डावखुरा फलंदाज निलेश स्ट्राईक एंडवर करतील दुसरे निलेश. पाहूया दोघांपैकी कोणता निलेश चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू येतोय पॉवर प्लेचा पहिला षटक 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू तैनात. 24 चेंडूमध्ये 31 धावांचा पाठलाग करतय सागर स्मृतीचा संघ. दोन्ही निलेश डावखुरा फलंदाज निलेशांना गोलंदाजी करतील. डावखुरे गोलंदाज निलेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. पहिला चेंडू खराब सुरुवात. पंचांना काही त्रास नाही. 2 हात लांब करून पहिला वाईडचा इशारा केला पंचांनी. या एका अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलेलं आहे 1 धावेने. चांगला चेंडू पायाला लागून जातो स्लिप रिजनमध्ये. रनआउटचा प्रयत्न अपील इथं करण्यात आलेला आहे. मला वाटतं लेट अपील झालेला आहे. चेंडू जेव्हा पायाला लागला तेव्हा कुठल्याच अपील लाऊड होती पण पंचांनी फेटाळलं या अपीलला. कारण का बॅट्समनचा जर आपण स्टान्स बघितला समोरच्या दिशेने तर ऑफ साईडला शफल होत थोडासा खेळताना पाहायला मिळालं. चला पंचांशी वाद घालू नका. पंचांचा श्रद्धा सबुरी संघ प्लीज आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. आणि बघा जर रिव्ह्यू सिस्टम जरी असती कॅमेरावर जरी आपण बघितलं असतं तर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो ती इनसाइड एज लागली आहे का, बॅटची कडा लागली आहे का, त्यानंतर पिचिंग लाईन बघतो, इम्पॅक्ट बघतो आणि हिटिंग बघतो. एवढं सगळं बघणं एका कॅमेरामध्ये किती डिफिकल्ट आहे ह्याचा अंदाज तुम्ही लावा. आणि जर ही सुविधा आपल्याकडे नाही आहे तर आपण काही करू शकत नाही. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केला या बॉलवर. 2 धावेसाठी बिर्र काउंट लावलाय. 2 धावा. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 3 धावा. पहिला चेंडू वाईड नंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि त्याच्या पुढील चेंडूवरती 2 धावा येत आहेत. अशाच म्हणजे 2 चेंडूमध्ये 3 धावा जमा झाल्यात त्या सागर स्मृती या संघाच्या. पुढील चेंडू निलेशांचा.
शॉर्ट बॉल होता, चांगल्या पद्धतीने पुल केला, रडार मध्ये आहे. बघा ती अपील किती, ती विकेट जर आली असती, जर थोडासा अजून स्टंपच्या समोर असता, ही विकेट महाग पडली असती फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण आता मात्र नील आहे तोपर्यंत अशीच आपल्याला बॅटिंग पाहायला मिळेल. नीलला जर आउट करायचं असेल तर काहीतरी चमत्कार करावा लागेल इथे गोलंदाजांना किंवा फिल्डर्सना. बॉल बॉय जे कोणी आहेत बाहेरच्या दिशेने, या ओव्हर नंतर जुने बॉल आतमध्ये टाकायचे. हा पूल करण्याचा प्रयत्न होता, कपिल कोणती चूक करत नाहीये. पहिला झटका लागतोय, LBW नाही तर झेल पकडत बाद केलंय नीलला. मॅच तिकडे कपिल यांनी पकडलेली आहे आणि बघा कपिलचा फायदा आणखीन एक झाला की कपिल स्वतः डावखुरा आहे, लेफ्ट हँडेड आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला हा झेल आला, त्यामुळे त्याच्यासाठी ते इझी होतं ती कॅच बनवणं. जर तेच राईट हँड खेळाडू असता तर थोडासा डिफिकल्ट झाला असता, कारण की लेफ्ट हँडला पहिला बॉलचा स्पर्श होणार होता. चांगल्या पद्धतीची बॉलवर नजर शेवटपर्यंत होती. आतापर्यंत 3 कॅच आपण चांगल्या बघितल्या. एक कपिलजी या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये सूरज ची एक चांगला झेल बघितला आपण, यशने एक चांगला झेल पकडला. तर आतापर्यंत या 3 कॅच आणि या 3 झेलची नोंद मात्र आमचे स्कोरर करतायत. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत निलेश. ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचं षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पायाला दळलाय. ही अपील मात्र 100% पंच फेटाळतील, कारण का बॉल जर आपण पाहिलं तर स्टंपला जाऊन लागत नव्हता, ऑफ साईडच्या बाहेर. चाल आणि याचबरोबर षटक संपलेला आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. हॅलो हॅलो. धावसंख्या झाली 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. सुरेख चेंडू आणि षटक संपलेला आहे निर्धाव चेंडूने. आणि पहिला षटका जर आपण पाहिलं पहिल्या मॅच पासून, पहिल्या इनिंग पासून पहिल्या ओव्हर मध्ये धावा जास्त बनत नाहीये. 5 धावा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बघितल्या, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 5चा आकडा. विजेंद्र यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स या संघाकडून पहिला गोलंदाज, त्याने 5 धावा खर्च केल्या. सुदीपने 5 धावा खर्च केल्या. या ओव्हर मध्ये सुदीपने 8 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये सुद्धा 5च धावा खर्च आल्यात. पाठलाग सुरू आहे 31 धावांचं, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 चेंडू 26 धावा. सागर स्मृती एक वेगळं नाव संघाचं, एक वेगळी ओळख घेऊन आपल्या संघाची धुरा सांभाळत आहेत. प्रतीक आणि त्या नॉन स्ट्राईक एंडवर ज्ञानेश्वर. आकाश कर्णधार, श्रद्धा सबुरी या संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारण्या करण्यासाठी प्रतीक सामोरे जाईल त्याला. पहिला बॉल स्लोवर फुलटॉस बॉल होता. रनआउटची संधी झाली असती जर हा बॉल प्रॉपर कॅरी झाला असता. थोडा जमिनी लगत बॉल होता, कार्पेट शॉट खेळला होता, हेलिकॉप्टर शॉट थोडासा पाहायला मिळाला. बघा फुलटॉस बॉलला कन्वर्ट करता आलं नाही आणि गोलंदाजांना समजलंय जर तुम्ही वेग दिला नाही या विकेटवर तर बॉलिंगसाठी विकेट अत्यंत चांगली आहे. हॅलो
पण ज्या पद्धतीने सोनूने तो षटकार मारला होता, खोटं साबित केलं सर्वांना की बॅटिंग ही होऊ शकते या विकेटवर. त्यानंतर हर्षल मकीजा यांचा षटकार पाहायला मिळाला. हा फुलटॉस बॉल होता. सुरेख फटका येतोय फलंदाजाकडून आणि 2 धावा जोडतायत स्कोरबोर्डवरती. धाव संख्या झाली आहे 8 धावा. एक गडी बाद 8 धावा आतापर्यंत झाले आहेत आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. 2 षटकार निनाद आतापर्यंत आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिले. पहिल्या मॅच मध्ये पहिला षटकार सोनूच्या बॅट मधून आला, पण दुसऱ्या षटकाराची तारीफ जास्त करू, कारण काय लेग स्पिनरच्या अगेन्स्ट स्टेप आउट करून लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार मारणं सोपं नसतं आणि चांगल्या पद्धतीने मारला आणि सोनूच्या अगेन्स्टच मारला, ही मोठी गोष्ट होती. इथे मात्र 2 धावा ज्ञानेश्वरच्या बॅट मधून येत आहेत. आता मात्र स्लोवर बॉलला चांगलं पीक केलं. आकाशा या बॉलला टोलवलं मिड विकेट दिशेने आणि 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या 10 वर पोहोचले. डबल डिजिटच्या घरात गेली आहे धावसंख्या. जी बिल्कुल 9 गेंदे और 10 रन अब तक हो चुके हैं स्कोरबोर्ड पर. पहली बल्लेबाजी करते वक्त अभी भी सिर्फ 10 रन पर जाके रुकी है सागर की टीम. आकाश जो कि बहुत ही बढ़िया गेंदबाज है. अगली गेंद लेके जा रहे हैं गांव एंड की तरफ से. हाथ घुमाया लेकिन क्रीज का फायदा उठाते हुए अंदर बैकफुट पे जाके पुल किया मिड विकेट रीजन में 2 रनों के लिए और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर 1 विकेट के पतन के बाद. नक्कीच 2 षटकांचा खेळ इथे मात्र आता समाप्त होतोय. पण जर आपण पाहिलं 2 बॉल बाकी आहेत, 4 बॉल झालेत. पण जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये ज्ञानेश्वर शेवटच्या 2 बॉल मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला, कनेक्शन नाही झालं, बीट केलं 2 बॉलला. पण या ओव्हर मध्ये मात्र ते 2 बॉल जे डॉट आले होते त्याला कुठेतरी भरून काढलंय. चांगले फटके सजवले ते मिड विकेट दिशेने. 4 बॉल झाले, धावसंख्या 12 झाली. कुठेतरी चर्चा करण्यास भाग पाडलं श्रद्धा सबुरी संघाच्या गोलंदाजांना आणि खेळाडूंना. आकाश 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकलेला हा बॉल होता. हा बॉल चांगला होता. बाईच्या स्वरूपात धाव मिळेल का की रनआउट होईल? पंचांचा इशारा आकाशाकडे येतोय. 1 बोट वर म्हणजे फलंदाज होईल बाद. ज्ञानेश्वरच्या रूपात हा दुसरा झटका लागतोय सागर स्मृती संघाला. जी बिल्कुल. और अब जो क्रीज पे जा रहे हैं 4 नंबर के स्थिति में बैटिंग करने के लिए सचिन, जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, बड़े शॉट्स लगाने में माहिर है और जिसकी ज़रूरत है अभी टीम को. ज्ञानेश्वर अच्छी पारी खेलकर यहाँ पे पैवेलियन में लौट गए. 6 रन का उन्होंने योगदान दिया अपने टीम के लिए. नवीन बॅटर सचिन कर्णधार सागर स्मृती संघाचा. फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवर स्ट्राईकवर आहे प्रतीक. 5वा बॉल लॉफ्ट केलाय इनसाइड आउट. कव्हर शॉट डोक्यावरून खेळलेला हा 2 धावांसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय. 2 धावा. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 14 धावा. चौदा धावा झाल्यात. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 17 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 चेंडू 17 धावा. पुढील होणारा सामना जर आपण पाहिलं तर या संघामधून जो जिंकेल, या मॅच मधून जो जिंकेल तो संघ शिवसाई संघासोबत क्वार्टर फायनल चा सामना खेळेल. त्यानंतरचा सामना असेल श्री गजानन स्पोर्ट्स विरुद्ध साई 11. संघाचा 3रं प्रशांत षटक घेऊन येतोय. संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक आणि निर्णायक षटक ठरेल, कारण की 12 मध्ये 17 डिफेंड करायचे आहेत. या षटकामध्ये किती धावा खर्च होत आहेत ते सांगेल आपल्याला या मॅचची दशा आणि दिशा. 12-17 असं समीकरण. जी बिल्कुल. मैच अभी दोनों तरफ 50-50 के परसेंटेज पे झूल रहा है. पुल केलाय, चांगला पुल केलाय. याची प्रॅक्टिस करत होता, याची तयारी करत होता. माहित होतं की शॉर्ट बॉल आला
तर अशाच पद्धतीने पूल करायचा आहे. चांगला पूल आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बॅटचा कडवा प्रहार पाहायला मिळाला. सचिनच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाले 16 धावांवरती अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रशांत यांचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील सचिन यांना आणि चांगला चेंडू. पाहूया काय होतंय. लेग साईडच्या दिशेने टप्पा खालेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी गोलंदाजाला वाटलं की फलंदाज अकरा चेंडू 14 धावा असं समीकरण. शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेऊन जात आहेत सागर स्मृती. विकेट आली आहे. बॉल थोडासा खाली राहिला. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचं मन बनवलं बॅटरने. गोलंदाजाने त्या डीजे आणि याच विकेट बरोबर आता नवीन फलंदाज जातोय मैदानात. तुषार एक तडाखेबाज, एक स्टायलिश आणि आक्रमक शैलीचे फलंदाज. नक्कीच आणखीन एक ताबडतोड फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. तुषार सूर्यराव स्ट्राईक वर येतोय. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू. कडक शॉट खेळलाय. किती धावा मिळतील या बॉलवर पंच सांगतील आम्हाला. 2 धावा तर निश्चितच मिळतील. येस, पंचांचा इशारा 2 धावेचा येतोय. सरळच्या दिशेने खेळला होता हा. लॉंग ऑन मध्ये जर बॉल आला असता तर 6 धावा लिहिल्या गेल्या असत्या या बॉलवर. जी बिल्कुल प्रशांत, आते ही अपने इरादे यहाँ पे स्पष्ट किए तुषार ने, क्योंकि जिस गेंद जो हिटिंग जोन में रहेगी उसको हिट करना जरूरी है, क्योंकि मैच अगर जीतना है तो हर बॉल में यहाँ पे रन आने जरूरी है. इसका विचार करके आए थे क्रीज पर तुषार. क्रॉस बॅट खेळलाय पुन्हा एकदा. आडव्या बॅटचा कडवा प्रहार आता मात्र तुषारने दिलाय. पण निनाद, एक गोष्ट मला चांगली वाटते. जर आपण जवळजवळ 3-4 वर्षा आधीच जर विटाव्याचं क्रिकेट जर आपण बघितलं असतं, या ज्या लोकल टुर्नामेंट होतात विटाव्यातील, जर आपण 12-16 टीम जर आपण बघितल्या तर बऱ्याचशा अशा टीम होत्या की ज्यांच्याकडे जर्सी जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्लेअरच्या अंगावर वेगवेगळी जर्सी असायची. पण जर आताचं जर क्रिकेट पाहिलं विटाव्या गावामध्ये प्रत्येक टीमची एक जर्सी असते. हे एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. एक टीम एकी करून आपल्याला खेळता मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळते. हे बघून चांगलं वाटतं आणि खऱ्या अर्थाने आपण बोलू शकतो की विटाव्याचं क्रिकेट खूप पुढे गेलंय. नक्कीच चांगलं मिळतंय आपल्याला. जर्सी जी आता कंपल्सरी केलेल्या प्रत्येक कमिटीजनी की प्रत्येक टुर्नामेंटला सेम जर्सीज हवेत आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशा जर्सीज आपल्याला मिळत आहेत खेळताना सगळ्यांच्या. सुरेख फटका फुट पुल मिड विकेटच्या रिजन मध्ये डीप मिड विकेटला जातो हा चेंडू. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 24 धावा. याचबरोबर तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाकडे धावसंख्या झाले 3 गडी बाद 24 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सागर स्मृती या संघाला. डीजे
गोलंदाज येतोय निनाद भावेश पवारचा फॅन जर कोणी असेल विटा गावामध्ये एकदम जास्त जिगरा फॅन तो म्हणजे चिराग कोळी आणि तो गोलंदाजीसाठी आलाय. आणि भावेश पवारला आपण बऱ्याच वेळा बघितलं अशा मॅच मध्ये गोलंदाजीसाठी येतो. 6 बॉल 7 बनवायचे आहेत जिथे रोखायचे आहेत. पाहूया चिराग त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय का. 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. समोर आहे तुषार. जी बिल्कुल, अब समीकरण आके जो रुका है 31 रनों का टारगेट चेस करते हुए अब मैच आके रुका है 6 गेंदे और 7 रनों पर. हा चांगला फटका खेळला झेल. हो व्हॉट अ कॅच. इट्स अ ब्रिलियंट कॅच. व्हॉट अ एफर्ट. काय दाखवलाय तुषार जो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे त्याला पॅव्हलिनचा रस्ता दाखवलाय आणि नक्कीच मॅच मध्ये अजून बनून राहिलेत या झेलने. चांगली गोलंदाजी, चांगला झेल आणि नाखुश इकडे तुषार पॅव्हलीमध्ये परतताना. कोणाला. गणेश जॉन्सन वॉटसन. और रे पहिले 2 बॉल एवढे सुरेख होते त्यानंतर फ्री हिट बॉल. चिरागने आणि नो बॉल हा भीमर या ओव्हरचा आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडवर गणेश आहे. षटकार मारायची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा उचलतोय का. 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. हो हो फुलटॉस बॉल होता. कीपर कडून मिस झाला कसा. जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये आता 5 धाव्यांची गरज आहे. कीपर डॉट होता हा बॉल. कीपरने पकडला असता समीकरण 4 मध्ये 6 आलं असतं. आता 4 मध्ये 5 आहे. स्ट्राईक एंडवर बॅटर प्रतीक जो स्ट्राईक साठी आलेला सलामीच्या जोडीच्या रूपात तो अजूनही स्ट्राईक वर आहे. सेट झालाय. चिरागकडे मोठं आव्हान असेल. या बॅटल मध्ये मजा येणार आहे. 4 बॉल 5 धाव्यांची गरज. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा भीमर. पंचाचा इशारा नो बॉल आणि गोलंदाजाला ओव्हर बदलावी लागेल. आणि हा जो सायरन वाजला, ही जी म्युझिक वाजली त्यावरून तुम्हाला कळलं असेल की हा नो बॉल आहे आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. ओव्हर चेंज केली जाईल. दुसऱ्या गोलंदाजाला करावी लागेल. जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. धावसंख्या झाली 28 धावा. 4 गडी बाद 28 धावा. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना मॅच आता येऊन थांबले 3 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू 3 धावा. 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज. गोलंदाजाला बदलावं लागतंय कारण की चिरागने 2 भीमर टाकले आपल्या ओव्हर मध्ये. मला वाटतं जवळजवळ सगळे चेंडू फुलटॉस गेले होते. त्यातले 2 चेंडू वेस्ट साईडच्या जास्ती वर असल्या कारणाने नो बॉल घोषित केले आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 भीमर. इंटरनॅशनल नियमाप्रमाणे जर कुठलाही गोलंदाज एका षटकामध्ये टाकतो तर त्याची ओव्हर त्या मॅचमध्ये त्याला पुन्हा टाकता येणार नाही आणि त्याच नियमाचं पालन करताना आता गोलंदाज चेंज होतोय. निर्मित येतोय उर्वरित
चेंडू टाकण्यासाठी. नक्कीच निनाद, मला असं वाटलं चिराग एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन गोलंदाजी करत होता, अति पेस जनरेट करण्याचा प्रयत्न केला, म्हणून ते फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाले बॉल. चला 4 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. निर्मित येतोय, निर्मितवर प्रेशर किती असेल? आणि प्रशांत, जर बॉलची कंडिशन पाहता फर अजूनही बॉलावरती आहे आणि थंड थंड वातावरण असल्या कारणाने मला वाटतं चेंडू कदाचित हातातनं सटकला असावा. निनाद बघा, चूक कोणी केली आणि ती आता भुगतावी कोणाला लागेल? निर्मितला. फुलटॉस बॉल आहे आणि या बॉलला पाठवले अगदी सहजरित्या 2 धावेंसाठी. चूक होती चिरागची, निर्मिताला गोलंदाजीसाठी फ्री हिट बॉल, पहिलाच फुलटॉस आणि कन्वर्ट केलंय 2 धावेसाठी. 1 धावेची गरज येणार 3 बॉल मध्ये. आणि चला निर्मित- शिवसाई संघ रेडी राहायचंय कॅप्टन टॉस साठी. निर्मित यांनी देखील तीच चूक इथे केली जी चूक चिरागने केली होती. फुलटॉस चेंडू टाकले होते षटकामध्ये आणि आता निर्मितने देखील जिथे 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती फुलटॉस टाकून 2 धावा खर्च केल्या. आणि वाईटचा इशारा. याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे सागर स्मृती या संघाने. हा सामना जिंकलेला आहे सहजरित्या.